नमस्कार. मी आरिफ शेख, माजी महापौर आणि माजी आमदार आणि माजी महापौर आमचे नेते विश्वनाथ चाकोती साहेब यांनी जेव्हा एक 2-4 दिवस अगोदर पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये मी पण होतो. त्यामध्ये माझा असा आरोप होता की आमचे अध्यक्ष चेतन नरोडे यांनी त्यांच्यामुळेच माझा प्रभाव झाला. तर ते झाल्यानंतर त्यांनी काही उत्तर दिले आमदार साहेबांच्या विरोधात, माझ्या विरोधात. त्याचा खुलासा करण्यासाठी या ठिकाणी मी पत्रकार परिषद घेतलेली आहे. त्यांचं म्हणणं होतं की मी मॅनेज झालो नाही किंवा मी कुणाशी हातमिळवणी केलेली नाही. तर माझा असा आरोप आहे, जेव्हा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आम्ही फॉर्म भरला होता, त्यावेळेस छाननीच्या वेळेस मला जी शंका आली होती ती पुढे खरी ठरली. त्यांनी 1 तास लावलं छाननीचा एबी फॉर्म सबमिट करायला. त्यांचा आणि 4-5 ॲडव्होकेट त्यांनी त्या ठिकाणी बोलवले होते की कसं करायचं, कुणाला फोन लावत होते, तुमच्या अधिकाऱ्यांना त्यांनी चर्चा करत होते. जेव्हा आम्ही आत गेलो तेव्हा 2 कॅटेगरीमध्ये आम्ही फॉर्म भरला होता, क आणि ड. आम्ही दोघं पण, मी पण अध्यक्ष पण, आम्ही दोघं सुद्धा क आणि डच्या कॅटेगरीमध्ये फॉर्म भरला होता. जेव्हा विनोद भोसले जेव्हा फॉर्म सबमिट केला, कारण त्यांचा वेळ आमच्या अगोदर होता, म्हणून वेळेच्या अभावी त्यांनी त्या ठिकाणी विनोद भोसलेचा फॉर्म क मधून ते विनोद भोसले एबी फॉर्म सबमिट केला भाजपचा. तेव्हा अध्यक्ष उठून त्यांनी काय केलं, एबी फॉर्म त्यांचा क मधला काढून ड मध्ये भरले. तर मी अध्यक्षला बोललो, आमदार साहेब, मी बोललो त्यांना, अध्यक्ष ते दोघं तुम्ही एका ठिकाणचे, मी आणि बाबा एका ठिकाणचे, वोटिंग क्रॉस होतील. नाही, माझ्याकडे विश्वास ठेवा, क्रॉस होणार नाही. तर त्यावेळेस मला थोडी शंका आली की त्याने म्हणजे कसं होतं बघा, त्यांनी काय म्हणले, मी लढवावं, मी लढणार आहे, मी 5 वेळा 6 वेळा लढलो. मग याच्या विनोद असू दे किंवा बाबा करगुडे असू दे, कोण जरी आलं तरी घाबरायचं कशाला? जसं मी म्हणलो, असू दे, विनोद असू दे किंवा बाबा असू दे, मी लढायला तयार आहे, आपण मैदानात उतरलो म्हणजे लढायलाच पाहिजे. पण त्यांनी म्हणलं की जेव्हा तिने का असं केलं, माझं मत असं आहे की त्यांनी म्हणतात की मी क्रॉस नाही केला. मग त्यावेळेस तुम्ही सांगा, याच्यामध्ये शंका येते की नाही? जेव्हा मी त्यांना म्हणलो की तुम्ही एका ठिकाणचे आहे, तुम्ही या काय म्हणतात त्याला, विनोदच्या अगेन्स्ट भरा, तुम्ही एका ठिकाणचे, म्हणजे क्रॉसिंग होत नाही, होणार नाही, तुम्ही भरा, मी बाबाच्या अगेन्स्ट भरतो. त्यामुळे मला तेव्हापासून मला थोडं मनात शंका आली की काय तर आहे. कारण याचा अनुभव तुम्हाला माहित आहे, धर्मा भोसले अध्यक्ष जेव्हा होते त्यांच्यावेळेस सुद्धा अशीच घटना घडली. म्हणजे अध्यक्षांनी चेतन नरोटेने हीच गेम केली होती आणि हेमाताई चिंचोळकर, ते पण माजी अध्यक्ष होते आमच्या महिलांचे, त्यांच्या वेळेस सुद्धा असेच तिने केलेले. तर त्यामुळं मला शंका आहे आणि खात्री आहे की क्रॉस वोटिंग झालेलं आहे. तुम्ही बघा ना, तिने आमच्याकडून एकतर ना मी निवडणुकीला तयार नव्हतो, नाही तुम्ही थांबा. त्यावेळेस मी तयार झालो, इलेक्शन लढलो, साहेब बोलले, ताई बोलले, म्हणून मी बोललो ठीक आहे. तिने फक्त माझा उपयोग करून घेतला अध्यक्षांनी, कारण त्यांना असं वाटलं की मुस्लिम समाजचा 1 गट्टा मतदान या ठिकाणी एमआयएम पण नाहीये, 1 गट्टा मतदान मिळतं म्हणून तिने मला घेऊन, आणि त्यांची गेम सक्सेस झाली. दलित, मुस्लिम, ख्रिश्चन समाजचे 1 गट्टा परवा पॅनल टू पॅनल मतदान झालं, पण त्यांच्या समाजाने त्यांच्या एरियातले मतं आम्हाला मिळालेली नाही. हा, विनोद भोसलेच्या अगेन्स्ट मध्ये ते फिक्सिंग झालं ना, तेच म्हणतो ना मी, आरोप कशासाठी करतो मी, जेव्हापासून म्हणजे आमचा पराभव झाला, क्वांटिटी झाली, त्यावेळेस मी बघितलं की हे जे माझा जी शंका होती ते शेवट मोमेंटला त्याने ते जागा बदलली एकदम ह्याच्या छाननीच्या वेळेस. साहेब हुंडेगिरी प्लॉट मधला 1-2 मिनिट, हुंडेगिरी प्लॉट मध्ये माझा ते बालेकिल्ला आहे, माझा त्या ठिकाणी आमचे नातेवाईक आहे आणि मुस्लिमची संख्या जास्त आहे. त्या ठिकाणी त्यांना म्हणतात की त्यांना एकटे बोलवले, असं होऊच शकत नाही. उभय कायच बोलत म्हणून तिने बोललेलं आहे. साहेब, जेव्हा तुम्ही याच्यामध्ये लिहिलेलं आहे, एक नंदीमा म्हणून तिथं एक बाई राहते, त्या बाईला माझा पराभव झाला ऐकल्यावर त्याला अटॅक आला, ते अजूनपर्यंत आहे. ती बाई हिच्या अश्विनीमध्ये ऍडमिट झाली
आमचे ट्रस्टी यायला लागले पण ते नाही आले की आम्ही दोघं साहेब जाऊन रात्री 10:30-11 वाजता त्या बाईला जाऊन भेटलो. नंदी माँ मैं आया, मैं नहीं वो गलती से दिखाया, वो मैं नहीं आया करको मैं आयला बोल को बोला साहेब. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या बाईला म्हणजे डिस्चार्ज झाले. ते बाई आता आहे, तुम्ही जाऊन त्यांना भेटू शकता. नंदी माँ म्हणून आहे त्या समोरच ते बाई राहतात.